बॉन्ड मार्केटची कथा. बॉन्ड्स सर्वात जुन्या आर्थिक साधनांपैकी एक असून विश्वास आणि पारदर्शकतेसह विकासाला निधी पुरवत आहेत. बॉन्डचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे. इसवी सन पूर्व 3000 मध्ये सुरुवातीच्या कर्जाची नोंद करणाऱ्या मातीच्या पाट्यांपासून प्राचीन मेसोपोटेमिया ते ग्रीस आणि रोमन साम्राज्यांपर्यंत आणि अनेक खंडांमध्ये आणि शतकांपासून व्यापार, पायाभूत सुविधा आणि संस्था उभारण्यासाठी समाजांनी संरचित कर्जावर अवलंबून राहणे पसंत केले आहे. भारताचा प्रवास या उत्क्रांतीचं प्रतिबिंब आहे. वसाहतकालीन कर्जांपासून ते स्वातंत्र्योत्तर सरकारी सिक्युरिटीज पर्यंत ज्यांनी आपली आधुनिक अर्थव्यवस्था उभारली. गेल्या 2 दशकांमध्ये भारताचे कर्ज बाजार विकसित झाले आहे, जे बँक प्रधान प्रणालीतून वेगाने विस्तारणाऱ्या वैविध्यपूर्ण बाजारपेठेत रूपांतरित झाले आहे. थकीत कॉर्पोरेट बॉन्ड्सचे मूल्य झपाट्याने वाढले आहे, जे आर्थिक वर्ष 15 मधील सुमारे 17.5 ट्रिलियन वरून आर्थिक वर्ष 25 मध्ये 53 ट्रिलियनच्या वर गेले आहे. आर्थिक वर्ष 25 मध्ये जवळपास 9.9 लाख कोटींचे विक्रमी वितरण झाले आहे. भारताच्या जीडीपीच्या साधारण 16% असून विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत आपल्या कॉर्पोरेट बॉन्ड मार्केटला अजूनही वाढण्यास वाव आहे, पण दिशा स्पष्ट आहे आणि वेगही खरा आहे. आज गुंतवणूकदारांचा आधार पारंपरिक संस्थांच्या पलीकडे विस्तारलाय. म्युच्युअल फंड, विमा कंपन्या, पेन्शन फंड, एनबीएफसी आणि आता किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता आधार हे सर्व डिजिटल प्रवेशामुळे सक्षम झाले आहेत. सहभागातील या वाढीसोबतच जारीकर्ते आणि साधनांची व्याप्ती देखील वाढली आहे. भांडवल आता आर्थिक सेवा, पायाभूत सुविधा, ऊर्जा, उत्पादन आणि ग्रीन फायनान्समध्ये प्रवाहित होत आहे, ज्यामध्ये जागतिक मानकांची सुसंगत ESG लिंक्ड, सामाजिक आणि शाश्वतता लिंक्ड कर्जापर्यंत बॉन्ड्सचे प्रकार विस्तारत आहेत. या जलद परिवर्तनामागे भारताचे नियामक आहेत, जे बॉन्ड मार्केटमध्ये सुलभता, तरलता आणि संरक्षणाला नवीन आकार देत आहेत. तो हेतू आता प्रत्यक्षात जमिनीवर दिसत आहे. अलीकडच्या काळातील महत्त्वाच्या उपायांमध्ये खासगी बॉन्डचे दर्शनी मूल्य 10,000 पर्यंत कमी करणे समाविष्ट आहे. UPI आधारित सार्वजनिक कर्ज अर्ज 5 लाखांपर्यंत सक्षम केले. प्लॅटफॉर्मद्वारे म्युनिसिपल बॉन्ड्सना चालना दिली. पारदर्शक किंमत शोधण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कर्ज बिडिंग प्लॅटफॉर्म लॉन्च केला. केंद्रीकृत कॉर्पोरेट बॉन्ड कॅश फ्लो डेटाबेस तयार केला. तरलता कार्यक्षमतेसाठी ट्रायपार्टी रेपो मजबूत केला आणि कॉर्पोरेट बॉन्डमधनं लवकर बाहेर पडण्यासाठी लिक्विडिटी विंडो सुविधा सुरू केली. जारीकर्त्यांसाठी कर्ज बाजार ही एक भरभराटीची परिसंस्था आहे, जी संभाव्यतः कमी भांडवली खर्च, दीर्घ मुदत, वैविध्यपूर्ण निधी आणि मोठ्या गुंतवणूकदार आधारापर्यंत प्रवेश देते. आकडेवारी स्वतःच हा बदल दर्शवते. आर्थिक वर्ष 22 आणि आर्थिक वर्ष 24 दरम्यान कॉर्पोरेट बॉन्ड्सद्वारे सुमारे 22 लाख कोटी उभे केले गेले, जे बँक क्रेडिटद्वारे सुमारे 25 लाख कोटींच्या तुलनेत आहे, जे खरी खोली आणि आत्मविश्वास दर्शवते. खरे तर भारताचे बॉन्ड मार्केट हे केवळ वित्त पुरवठ्याचं साधन नाही, हे सततच्या वाढीचं चक्र आणि राष्ट्रीय प्रगतीचं इंजिन आहे. गुंतवणूकदारांसाठी, विशेषतः निश्चित उत्पन्नाची मानसिकता असलेल्यांसाठी बॉन्ड्स अंदाज, स्थिरता आणि वैविध्य देतात. बचतीचं रूपांतर दीर्घकालीन सुरक्षिततेत करतात. या सुलभतेमुळे गुंतवणुकीची रक्कम कमी होताना आणि डिजिटल प्रवेश वाढताना अधिक भारतीय कुटुंबे बचतीकडून बॉन्ड मार्केटमधील गुंतवणुकीकडे वळू शकतात, देशाच्या प्रगतीत सहभागी होऊ शकतात. एक सखोल बॉन्ड मार्केट देशांतर्गत बचतीला रस्ते, बंदरे, वीज, आरोग्य आणि डिजिटल पायाभूत सुविधांकडे वळवते. परकीय भांडवलावरील अवलंबित्व कमी करते आणि भारत विकसित भारत 2047 कडे वाटचाल करत असताना आम्ही सेबीच्या सक्षम नेतृत्वाखाली पुढच्या दशकातील वाढीसाठी सज्ज आहोत. बॉन्ड्स एक सशक्त बंधन